नमस्कार मित्रांनो, मी जीवराज आणि आज आपण बनवतो सोलकढी. आणि तुम्ही थंबनेलवर पण समजून गेला असाल तर काय बनते ते. आणि सोलकढी आपण कोकणी मालवणी स्टाईलमध्ये बनवतो, एकदम ऑथेंटिक टेस्ट असते आणि ही पटकन बनते, 5-6 मिनिटामध्ये बनते. तर तुम्हाला दाखवतो कशी बनते ती आणि त्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स वापरतात हे पण तुम्हाला दाखवतो. तर ती व्हिडिओ कंटिन्यू बघा. आई पण आले गावावरून, झाले 5-6 दिवस तिला येऊन. शेतीची सगळी कामं झालेली आहेत, त्यामुळे ह्या टाईमला ती गावावर येतेच मुंबईला. तर कशी आहे आई? बरे आहे, बरे आहे. आता तर आपण बनवूया सोलकढी. ह्या साईडला ना पदूने म्याव आणले खाली गार्डनमधून, खूप छोटी होती, आता मोठी झाले. हिचं नाव किटी नाव आहे. आंजूची की पदूची म्याव आहे? तुझी आहे. पदू जास्त घेतो ना? पदू कोण घेते जास्त? तुला कुठे भेटली म्याव ही? झिरोला भेटली, त्याला गार्डनला भेटली. या साईडला बघता सगळा किंवा नारळावर असणार आहे. तर आता ह्या नारळापासून सोलकढी कशी बनते हे तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि आत्ता चला रेसिपी स्टार्ट करूया. नारळ फोडूया आपण आता. बघायला आत्ता आपण सोलकढीमध्ये कोथिंबीर 2 हिरव्या घेतल्या मिरच्या तिखटवाल्या, अजून हे जिरा आहे, आलं आहे आणि हे लसूण आहेत आणि हे 2 खोबऱ्याच्या वाट्या आहेत, जो की आता नारळ फोडला पण त्याच्या आहेत. तर आपण हे आहेत ना आता सोलकढी बनवूया. आणि हे नारळापासून आहे ना आपण नारळाचे तुकडे काढूया छोटे छोटे आणि आपण ते मिक्सरला वाटून घेऊ. दोन्ही पण कवडीमधून आहे ना खोबरा काढला आपण आणि तुकडे केलेत. हे तुकडे आहेत ना आपण मिक्सरमध्ये लावूया. आणि मगाशी तुम्हाला दाखवायला विसरलो मी, हे मेन आहे, हे आगळ आहे उपमाचं. तर आपण हे टाकणार आहोत त्यामध्ये आणि ह्याच्यामुळे चांगला कलर येतो, गुलाबी कलर. तर आपण हे मेन टाकणार आहोत त्यामध्ये. आता आपण हे मिक्सरमध्ये टाकूया, खोबरा टाकूया आपण, तो कट केला मग अशी टाकूया खोबरा. आणि हे पण टाकूया आपण लसूण, आलं टाकू आणि 4 मिरच्या कट केलेल्या आणि थोडंसं आपण हे जिरा पण टाकूया यामध्ये. तर आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना खोबरा, 2 तिखट मिरच्या टाकल्या आपण आणि आला, लसूण आणि जिरा पण टाकलं आहे. तर आपण ह्याच्या मस्त ज्यूस बनवूया. थोडंसं आपण इथे फिरवून घेतलं आपण. आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं आपण पाणी टाकूया. फिरवून घेऊया आपण. तर नाही का बघा, आपण हे केलं, मिक्सर लावला आपण. तर आहे ना बारीक झालं पूर्ण. तर ह्याच्यातून थोडंसं 1-2-3 वेळा आपण परत फिरवू अजून. तर आता ह्याच्यातून जेवढं आपण रस निघेल ते काढू आपण. या काढूया. तर आता आपण मगाशी वाटण केलं ना आपण, तर थोडंसं आहे ना एकदा ह्यातला ज्यूस काढू आपण. आणि हे मिक्सरला ना 2-3 वेळा लावायचं. थोडं घट्ट पाहिजे, असं पाणी टाकून सगळं टाकून ते मध्ये पातळ बनतं. 2-3 वेळेस आपण पाणी टाकून करू ते. आणि हे कसं घट्ट झालं पाहिजे जरा. हे असं ज्यूस आलं पाहिजे, निघालं पाहिजे. आणि हे आपण आहे ना मिक्सरला 2-3 वेळेस लावणार आहोत. जास्त लावलं तर यातलं पूर्ण रस निघून जातो. आणि थोडंसं घट्ट पाहिजे सोलकढी. एकदा आपण इथं फिरू आपण. तर पहिल्यांदा आपण एवढं निघाला रस. तर परत एकदा लावूया आपण मिक्सरला. हे सगळं परत आहे ना मिक्सरला लावू. थोडं पाणी ॲड करू आपण. तर आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं परत पाणी ॲड करू आणि परत मिक्सरला लावू. असं 2दा करू आपण.
ज्यूस बनवला आपण ह्याचा नारळाचं. आणि आता आपण ह्याच्यामध्ये नाही थोडंसं आगळ टाकणार आहोत, तर कलर पूर्ण चेंज होईल बघा आता असं. कलर पूर्ण चेंज होत आता, गुलाबी कलर होतोय. मस्त कलर आला, गुलाबी कलर. आणि आता ह्याच्यामध्ये आपण ना चवीपुरतं मीठ टाकू, थोडीशी साखर टाकू द्या, आणि आपण कोथिंबीर कट केले ना आपण ती टाकू यावरून. आणि फ्रीजला लावून ठेवू थोडंसं, एक अर्धा तास, थंड मस्त लागेल ते. मस्त कलर आला, गुलाबी कलर. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया, चवीपुरतं, जास्त नाही टाकायचं. आणि थोडीशी आपण साखर टाकणार आहोत, थोडीशी एकदम. ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकणार आहोत थोडंसं वरून. मस्त ऑर्डर सोलकढी झाले. पदू पण बघायला आला इकडे. तुला आवडते की नाही मग सोलकढी? किती पिणार? एकच ग्लास. मस्त थोडंसं थंड फ्रीजमध्ये ठेवूया आपण ना, आणि मस्त लागेल. फ्रीज ओपन कर. पूर्ण भरला आहे फ्रीज, जागा काय लागेल. तर हा मस्त आता फ्रीजमध्ये ठेवूया आपण यामध्ये, आणि एक अर्धा तास ठेवू आपण मस्त थंडगार, तर पिऊ आपण. फायनली आपली सोलकढी रेडी झालेली आहे. फ्रीजमध्ये ठेवलेली 15 मिनटं, आणि सगळ्यांचे ग्लास रेडी आहेत. प्रांजू, पदू, इकडे आई पण आहे. तर पहिला कोणा पाहिजे? पहिला प्रांजूला. तर प्रांजूने कॅमेरा पकडलेला ना, तर पहिला प्रांजूला. कसं झालं सांगा प्रांजूला? प्रांजूची फेवरेट आहे सोलकढी. आता कोणाचा? प्रश्न दादा. कसं झालं बघू? ही फेवरेट आहे ना सोलकढी, प्रांजूची आहे. प्रांजू जास्त आवडते, तर ही आईला. कसं झालं सांग मला. एक आई टेस्ट करते. तर ही सोलकढी आपण आहे ना मच्छी, मटन, चिकन सगळं मस्त लागते. आणि बघितलं झटपट बनते 5 मिनिटामध्ये. आणि टेस्ट करून सांगतो कशी झाली ती. मस्त छान झालंय एकदम. ते पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल की. आणि पटकन बनते, आणि छोट्या साहित्यामध्येच पटकन बनते. ते पण एन्जॉय घ्या, आणि अशी सोलकढी बनवा. तर सोलकढी मस्त झाली, सर्वांना आवडली. ते पण घरी नक्की ट्राय करून बघा, अशी पटकन बनते झटपट. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ? तर व्हिडिओ नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. तर आता बोलतो बाय बाय. थँक्यू. बाय करा. बाय बाय.